शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके, तुझ्यानी माझ्या ओठे हलके. असुनी ननी अश्रू पोरके, क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. तेजस्विनी, अभिदादाचा काय प्रॉब्लेम झाला? मी कोण शिक्षा देणार? आता काय शिक्षा द्यायची ती पोलीसच देतील. ते शोधतायत त्याला. त्या लाडचा खून झालाय, त्याची बॉडी सापडत नाहीये. आणि हेच विचारायला पोलीस तुला शोधतायत, कारण खून केल्याचा संशय तुझ्यावर आहे. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही घेऊन जा अभिजितला. जाऊन सांग 10 मिनिटात तयार हो. संग्राम, अभि काय बोलला तू तुझ्याशी? हे बघ, उगाच प्लीज लिसन टू मी. हे बघ, उगीच असा संशय घेऊ नकोस. तुला माहिती आहे आम्ही आधीपासून एकमेकांना ओळखतो. ते एक अभि प्लीज माझं ऐकून घे प्लीज. हे सगळं तुझ्यामुळे झालंय वनिता. तू जबाबदार आहेस या सगळ्याला. शी, काय करून बसलो मी. झक मारली आणि त्या संग्रामला भेटायला गेलो. त्यालाही तूच कारण आहेस वनिता. आपल्याला मूल होणार नाही हे मी समजू शकतो. त्या संग्राम थोरातचा काय संबंध आहे या सगळ्याशी? संग्राम थोरात तुला असा घाणेरडा SMS पाठवूच कसा शकतो? याचा अर्थ तू अजून भेटतेस त्याला. विश्वासघात आहे हा माझा. अहो, तुम्ही नका घाबरू. तुम्ही कशाला घाबरताय? जवान मर्द. तुम्हाला काहीही बरं वाईट होणार नाही. काही होणार नाही बरं वाईट. माझा आणि संग्राम शेठचा व्यवहार मी आज चुकता करणार आणि मगच जाणार. बाबा विचारतायत, त्या संग्रामला का भेटायला गेलास? काय उत्तर देऊ? अगदी सगळं बळ एकवटून मी बाबांना सांगीन सुद्धा. परिणाम ठाऊक आहेत तुला. रस्त्यावर येशील आणि मग झक मारत त्या संग्रामकडे जावं लागेल तुला. संग्राम थोरात. काय म्हणतात त्याला? घोडा, हत्यार. पण तू घाबरू नको. तू नको घाबरू रे. मला तुझं काहीही वाकडं करण्यात इंटरेस्ट नाही. लढ! जाऊ नको! अरे थांब! पिये लाड. पण तो लाड मेलाच कसा? कोणी केला त्याचा खून? आणि त्याची डेड बॉडी कुठे आहे? कोणी अडकवलं मला या खून प्रकरणात? संग्रामने. नक्कीच त्या संग्राम थोरातने अडकवलाय मला.
सगळं सगळं तुझ्यामुळे झालंय वनिता. तूच जबाबदार आहेस या सगळ्याला. तूच जबाबदार आहेस. तूच वनिता. सॉरी थोरात साहेब, खूप वाट बघावी लागली का? खरं म्हणजे तुमच्याच कामासाठी गेलो होतो. एक्स्ट्रीमली सॉरी. बरं, काय काम काढलं होतं? विचारायला काय लाज वाटते का तुम्हाला? माझा लाड कुठे आहे? अहो, जिवंत तरी दाखवा, नाही तर मुर्दा तरी द्या ना मला. हे पहा, तपास चालू आहे. हे उत्तर दिलं तर तुम्हाला ते पटणार नाही. तुमच्या नोकरांनी दिलेल्या जबानीवरून आम्ही जहागीरदारांच्या मुलाला लाडच्या खुनाच्या संशयावरून पकडलाय. आता यापुढे जे श्रीमंत घरचं पोरग आहे, सगळे लाड चालू असतील आतमध्ये त्याचे. हा, ते सगळे लाड पिझ्झे खायला घाला त्याला, पावभाजी नेऊन खायला घाला, अंजारा गोंजारा, मग विचारा त्याला बाबा रे कुठं आहे बॉडी म्हणून. थोरात साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज हे होतो. लाड पहिले बंद करा. 3rd डिग्री लावा, टायर मध्ये घाला, फोडून काढा त्याला, त्याशिवाय कबूल करणार नाही तो. थोरात साहेब प्लीज, गुन्हेगारांशी कसं वागायचं, त्यांना कसं बोलतं करून घ्यायचं, कोणाला कोणती डिग्री कोणत्या वेळेस लावायची, याचं शास्त्र शुद्ध शिक्षण दिलेलं असतं आम्हाला. त्यातनं पोलीस तपासाकरता मला पदक देखील मिळालंय. तरी गरज भासली तर तुमची शिकवणी घेईन. या सगळ्याचं उत्तर देईन मी तुम्हाला. सगळ्याचं उत्तर तुम्हाला देईन, फक्त इथं नाही. नाही नाही, बोला बोला तुम्ही थोरात साहेब, बोला. तुमच्या मनात काय भडास असेल ती बोला. कुणाची पत्रास बाळगू नका. बोचलं का बोचलं? मला काय म्हणायचं आहे ते कळलंय तुला. उगाच माझ्या वाटेला जाऊ नको. बच्चा आहेस तू अजून. सांगतो ते ऐक. तुझा जो वर बाप बसलाय ना, त्याच्याकडनं आधी जाऊन शिकवणी घे जा, कायद्याला बोलतं करण्याची. आणि ते झालं ना का मग माझ्याकडे ये. कळलं काय इन्स्पेक्टर? 48 तास देतो तुला. एक तर माझा लाड जिवंत आणून समोर उभा कर, नाही तर त्याचा मुर्दा दाखव मला. 48 तास. कळलं काय? मला शिकवतोय. अस्मिता अस्मिता काय झालं? कालच्या बातम्या ऐकल्या? का? काय विशेष? अमिषाने बातम्या दिल्या होत्या. अमिषाने दिल्या काय किंवा अजून दुसऱ्या कोणी दिल्या काय? बातम्या त्या बातम्याच ना. अमिषाने बातम्या दिल्या होत्या म्हणूनच फरक पडतो. अभिदादांबद्दल बातमी देताना डोळ्यात पाणी आलं होतं तिच्या. तेजू प्लीज, कमीत कमी माझ्यासमोर तरी अमिषाचं कौतुक नको करत जाऊस तू प्लीज. हीच अमिषा जेव्हा जयवंतबरोबर पळून चालली होती तेव्हा तिने माईच्या डोळ्यात पाणी आणलं होतं. तुम्ही काय एवढा डोक्यात राग घालून घेताय? काय चिडता तिच्यावर एवढे? ही जेव्हा जयवंतबरोबर पळून जात होती त्या तमाशाला तू पण हजर होतीस की नाही? तू इतका समजायचा प्रयत्न केलास तिला. काय झालं? बाबांना चॅलेंज देऊन गेली ती. अहो, एखादी व्यक्ती जेव्हा प्रेमात पडते ना, तेव्हा अवतीभोवतीच्या वातावरणाचा विसर पडतो त्या व्यक्तीला. सगळ्या नात्यांचा विसर पडतो. फक्त एकच नातं महत्वाचं वाटतं, ते म्हणजे स्वतःचं आणि प्रियकराचं. घरातून पळून जाऊन लग्न केल्यानंतर काय होतं हे मी अनुभवलंय. हो ना? मॅडम, आपली गोष्ट वेगळी होती. आणि प्लीज त्या जयवंत बरोबर माझी तुलना करू नकोस तू प्लीज. कुठला तो फाडतोस माणूस. हो महाशय, मी सुद्धा तुमच्या कंपनीमध्ये काम करणारी एक फडतूस क्लर्क होते. जेव्हा आपण लग्न करून घरी आलो होतो तेव्हा अमिषाने काय कमेंट दिली होती? दादानी कुणाशी लग्न केलंय? तर आपल्या ऑफिस मधल्या एका फडतूस क्लर्कशी. असं म्हणाली होती ती? अहो, तिची रिॲक्शन नॅचरल होती. पण आता आम्ही दोघी छान मैत्रिणी आहोत की नाही?
सोतो है. वेल दॅट प्रूव्स की माय चॉईस वॉज परफेक्ट. मग तसंच अजिबात होणार नाहीये जयवंतच्या बाबतीत तसा. प्लीज, जयवंतच्या बाबतीत माझं जे काही मत आहे ते अगदी तसंच राहणार आहे. तो या कंपनीत ना फक्त बाबांमुळे, तर एव्हाना असं. हे बघा, बाबांनी दोघांनाही 6 महिन्याची मुदत दिलेली आहे. तोपर्यंत तुम्ही त्यांना काहीही बोलायचं नाहीये. अमिषालाही काही बोलायचं नाहीये. नुकतीच सावरते बिचारी. प्लीज तू तिला बिचारी वगैरे म्हणू नकोस प्लीज. तू जयवंत आणि ती माझ्या डोक्यात जातात ही माणसं. अगं ती इथे इतक्या लाडाकोडात वाढली, खाण्यापिण्याचे कपड्या लत्त्याचे इतके लाड होतात तिचे इथे. एसी शिवाय झोप येत नाही बाईसाहेबांना, आणि तिथे त्याच्या घरात साधा फॅन सुद्धा नसेल. मी का बोलतोय त्याच्याबद्दल एवढं? माझी बॅग कुठे आहे? ड्रायव्हर घेऊन गेलाय. ठीक आहे, मी निघतो. काळजी घ्या. जाताना अभिदादांना भेटून जाल. वेल आय ट्राय माय बेस्ट. ठीक आहे, बाय बाय. बाय. मलखंड इकडे या. सगळा सेटअप रेडी आहे? हो मॅडम. शिट. काय? लाड जिवंत आहे? तुम्ही निघा. हां. हॅलो, हा कुठे आहेस तू? फालतू बडबड करू नकोस. आत्ताच्या आता हॉटेल ग्रीन पार्कच्या बाहेर मला भेट. तो तिथे आहे का? आहे, आणि प्रश्न विचारणं थांबव, कळलं ना? ताबडतोब निघ, मी वाट बघतोय. हो, मी निघाले, मी येतेच. लंबी जुदाई कुठे राहिली ही? अर्धा तास झाला वाट बघतोय. फोन पण बंद यायचा. शे. सॉरी मला खूप सॉरी बोलले ना. अर्धा तास झाला मी वाट बघतोय तुझी. अच्छा, मला तू मला सांग, तू फोन का नाही उचलत आहेस? अरे, माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली आहे. हा. ऑफिस मध्ये गेली की चार्ज करते. अच्छा, तू मला सांग, तू लाडला कुठे पाहिलास? हॉटेल ग्रीन पार्क मध्ये. ग्रीन पार्क? आणि तू काय करत होतास तिथे? अगं, मिस्टर चावला आलाय दिल्लीहून. आपल्या फॅक्टरीत त्याचं काहीतरी काम आहे. तो त्याच हॉटेलमध्ये उतरलाय. त्याला रिसिव्ह करण्यासाठी मी हॉटेलमध्ये गेलो तर बघतो तर काय. अगं, हा तिथे बसलाय कोपऱ्यातल्या खुर्चीवरती, मस्तपैकी आरामात तंगड्या पसरून कॉफी पीत बसलाय. कशावरून तो लाडत होता? तू ओळखतोस त्याला? मी त्याला चांगला ओळखतो, कळलं ना? थोरातांचा अगदी खास माणूस आहे तू. त्यांचा चमचाच बोल ना तू. अख्खं जग ओळखतं त्याला. एक मिनिट, तो तुला ओळखतो? मला कसं ओळखणार? मी एक साधा कामगार आहे आपल्या फॅक्टरीत. अच्छा, म्हणजे लाड जिवंत आहे आणि नक्कीच थोराताचा यामध्ये काहीतरी डाव आहे. मी सांगते तुला जयू, की माझ्या दादाला अडकवून ना हे आमच्या घरावर सूड उगवण्याचा प्रयत्न करतात. पण बघ. अच्छा, ठीक आहे. तो लाड नंतर कुठे गेला? कुठे गेला नाही ग, तो तिथेच होता. फोनवरून कोणाशी तरी बोलत होता. हा, नंतर एक माणूस त्याच्याकडे आला आणि एक बॅग दिली आणि निघून गेला. त्याने तुला पाहिलं तर नाही ना? मला कसं पाहणार? तो त्याच्याच कामात होता. मग नंतर मिस्टर चावलांना घेऊन मी बाहेर निघालो आणि मग तुला फोन केला. थँक्यू सो मच जयू, थँक्स. आता बघ फक्त त्या थोराताला मी कसा उघडा पाडते ते. ए बाई कूल डाऊन. काय करणार आहेस तू? आणि तो थोरात काही साधा सुद्धा माणूस नाहीये. एक मिनिट, मी ही साधी नाहीये. अरे बापरे, जहागीरदारांची मुलगी आहे मी. हो, मला माहितच नव्हतं.
जयू कम ऑन यार प्लीज ओके 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 बरं तुला माझी काय मदत हवी आहे का? थँक्स. तू जेवढी मला मदत केलीस ना त्याला तोड नाही. पण एक मिनिट, मी ग्रीन पार्कवर येईपर्यंत तो लाड तिथे का राहतोय, कोणत्या नावाने राहतोय आणि त्याचा रूम नंबर काय, एवढी इन्फॉर्मेशन फक्त काढून ठेवशील. पण हा, तुझा कोणालाही संशय येता कामा नाही. अगं बघस तू, अगं जेम्स बॉन्ड पेक्षा कमी नाही मी. अगं आताच सुरुवात करतो बघ, ऑफिसला सुट्टीच टाकतो ना. जयू बी सिरियस. ओके. तुझा फोन दे. पटकन बोला, बॅलन्स कमी आहे. हा हॅलो बंधू. हा अमिषा बोलतीये. अच्छा ऐक, लवकरात लवकर मला हॉटेल ग्रीन पार्कवर भेट. थँक्स जयू. मिशन लाड स्टार्ट्स नाव. माई, नका न रडू. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही काहीतरी खाऊन घ्या बघू. अभिदादांना पोलीस घेऊन गेले तेव्हापासून तुम्ही काही घेतले नाही, पाणी सुद्धा नाही घेतलंय. तुम्ही ज्यूस तरी घ्या. या. नको मला. मला मला बघायचंच आहे देव माझी किती परीक्षा घेतो ते. हो माई, याने तुमच्याच तब्येतीवर परिणाम होईल ना. काही होणार नाही मला. माझा अभि परत येईपर्यंत काही नको मला. तेजू माई, तुम्ही काळजी करू नका. हे बघा, एक दरवाजा बंद झाला ना की रस्ता दाखवणारे 10 दरवाजे उघडतील. आणि हे सगळेजण प्रयत्न करतातच आहेत ना अभिदादांना सोडवायचा. पण मला हे कळत नाही की अभि का गेला त्या थोराताच्या घरी. तेही कोडच आहे. ते थोरात आपल्या इतक्या वाईटावर टपलेले आहेत हे माहीत असून सुद्धा हे का गेले होते देव जाणे. मला माहितीये त्यांनीच काहीतरी कारस्थान केलं असेल. तुला वाटतं का ग माझा अभि असं काही करेल? नाही हो, कुणाचाही विश्वास बसणार नाही या गोष्टीवर, खरंच. पण तुम्ही शांत व्हा. तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. चला आतमध्ये, तुम्हाला बरं वाटेल. मला सांग, वनिताने काही खाल्लं? मी आत्ताच सूप देऊन आले त्यांना त्यांच्या खोलीमध्ये. आधी नकोच म्हणत होत्या पण आग्रह करून थोडं सूप घेतलं मग त्यांनी. मला तर काही सुचतच नाहीये बघ. तुझं लग्न झालं, मग एवढं सगळं रामायण झालं. त्याच्यानंतर आदित्य सुधारला. तुमचे संबंध खूप चांगले झाले. आता बबडीचं लग्न झालं की आम्ही दोघं तीर्थयात्रेला जाऊ असं मनात होतं माझ्या. पण माई, बाबा तर नास्तिक आहेत ना, ते आले असते का तीर्थयात्रेला तुमच्या बरोबर? हो, आले असते. म्हणजे देवळाच्या बाहेर उभे राहिले असते, कारण माझ्या आनंदासाठी ते काही करतील. हो ना. मग आता माझ्या आनंदासाठी तुम्ही ज्यूस घ्याल ना? तेजू, तू बोलण्यात कुणालाही हार जाणार नाहीस. चला. हे बघ, मी असं करते, बबडी आली ना की तिच्या बरोबर जेवी. नाही, ती नाही येणार आहे एवढ्यात. का? आता तिला काय झालं? तिला काहीही झालेलं नाहीये, तुम्ही काळजी करू नका. मी आत्ताच फोन केला होता तिला, तर तिने निरोप दिलाय आज ऑफिसमध्ये भरपूर काम आहे त्यामुळे उशीर होणार आहे. वाट बघू नका आणि काळजी करू नका. ह्या बबडीचं म्हणजे ना, अगं घरात चाललंय काय आणि मीला कशासाठीच वेळ नाही. अहो, हे टीव्ही चॅनलवर काम करणाऱ्या लोकांचं असंच असतं ना. आपण जी बातमी काही मिनिटं बघतो ती बातमी आपल्याला दाखवण्यासाठी हे लोक दिवस रात्र राबतात. अगं पण तिला काय गरज आहे असं राबायची? माई, आपण जे काम करतो ना ते आपल्याला आवडत असेल तर आपण काम करतोय असं वाटतच नाही. आणि उद्या लग्न झाल्यावर तिच्या सासरच्यांना हे आवडलं नाही तर?
बबडी अशाच मुलाशी लग्न करेल जो तिला हे सगळं करायची परवानगी देईल. तुम्ही सगळ्यांनी तिला चढवून ठेवलंय, अगदी पार शेफारून ठेवलंय. नाही माई, पण एक सांगू, माझी खात्री आहे आपली बबडीच अभिदादांना या सगळ्यातनं बाहेर काढेल. विश्वास ठेवा. खरंच तुझ्या तोंडात साखर पडो. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता.